नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर आणि आज घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ. कशासाठी? अरे लवकरच वटपौर्णिमा येते ना. मग मागच्या वेळेसही असंच झालं होतं की खूप जणांनी ना मला काही प्रश्न विचारले की ही जी वडाची पूजा करतात किंवा पौर्णिमेमध्ये कसं सावित्रीने सत्यवानासाठी व्रत केलं, तप केलं, त्याचे प्राण आणले यमराजांकडनं, आहे ना. तर ह्याच्यात काय सत्यता आहे किंवा हे पूजा करायला काही शास्त्रोक्त असा पुरावा किंवा त्याला पाठिंबा असा आहे का? तर चला एक कारण मीमांसा करूया, है ना. पण त्याच्या आधी तुम्ही म्हणाल काय घातलंय? सांगते. हा मस्त असा सोन्याचा नेकलेस आणि एक मंगळसूत्र. साडी इज द स्टार ऑफ द शो बरं का आजची. ही आहे 75 वर्ष जुनी पटोला साडी. माझ्या आत्ते सासूबाईंनी मला दिली होती, त्यांची साडी आहे ही, आणि त्यांच्या आठवणीसाठी मी माझ्याकडे ठेवली आहे आणि अशी मधनं मधनं घालत असते, कारण साड्या मला भयंकर आवडतात, स्टायलिंगही आवडतं. वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे म्हणून आज आपण पारंपरिक वेशात आहोत. चला काही सुरू करूया की शास्त्रोक्त कारण मीमांसा ह्याची काय आहे. तर पहिलं तर मला सांगायचं की वटपौर्णिमेला आपण काय पूजतो? वट किंवा वड. तर वडाचं झाड आम्ही सगळ्यांनीच पाहिलं आहे, घन दाट असतं, पारंब्या असतात, ज्या परत खाली जाऊन धरतीमध्ये परत त्याचं नवीन वड तयार होतं, जेणेकरून त्या भागात एक असं अरण्यच वडाचं तयार होतं, हो ना. मग जर का अरण्य तयार होत आहे, घनदाट सावली आहे, म्हणजेच काय तर तिथे मातीमध्ये ओलावाही खूप राहतो, कारण एक आतून पूर्ण मुळांचं जंगल तयार झालंय म्हणून. आणि दुसरं, तिथे प्राणवायू, ऑक्सिजन आपला तोही जास्त असणार आहे, कारण त्या भागामध्ये खूप सारे झाड आहेत. जितके जास्त झाड तितकं जास्त ऑक्सिजन, हे मी तुम्हाला सांगायला नको, है ना. तर आता आपण येऊया गोष्टीकडे, की गोष्टीत काय झालेलं आहे. आपल्या सावित्रीने सत्यवानाला आणलं आणि झोपवलं कुठे? वडाच्या झाडाखाली. मग तो होता कोणता? ज्येष्ठाचा महिना, म्हणजे आत्ता चालू आहे तोच. काय गरम होत आहे ना, जीव चालला अगदी, पावसाचा काही पत्ताच नाही आहे आज तरी, तर आजपर्यंत तरी, आणि खूप हाल होत आहेत. तर अशा ह्या उन्हाळ्यात किंवा अशा ह्या ज्येष्ठाच्या महिन्यात सत्यवान गेला होता लाकूड तोडायला आणि तिथेच घेरी येऊन किंवा उष्मघात लागून खाली पडला. आणि आपल्या सावित्रीने त्याला आणलं वडाच्या झाडाखाली, कारण तिथे प्राणवायू जास्त आणि खाली ओलसर जमीन असल्या.